आत्मा जेव्हा जीवरूपात शरीर धारण करतो तेव्हा तो कर्म, प्रारब्ध आणि भोग या त्रिसूत्रीनुसार जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो. जो साधक म्हणून साधना करतो तो मुक्त होतो आणि जो शरीरपूर्वी लिप्त होतो तो नित्य अतृप्त राहतो. जीवाशिवाची ही मोहमाया ज्याला उमलते तो मोक्षाच्या पायरीतून पोहोचतो, पण जो मृत्यूरूपी सत्कर्मात विफल राहतो तोच कर्मदंडाला बांधील राहतो. अशा अगम्य विषयांचा नाट्य गोविंद म्हणजे श्री स्वयंभू कला क्रीडा सांस्कृतिक तरुण मंडळ प्रणित अण्णाभाऊ बोरोली श्रीचरणी सप्रेम अर्पण करीत आहे सुवर्ण पुष्प कर्मदंड. किरकिरांचा आवाज सगळं कसं विचित्रच वाटते. तिचं पाऊल बी उचल जानकी, अगे ये जानकी, उचल की पावलं पटा. आता अगं कडूस पडायला लागले. काय भान बिन आहे का नाही तुला? भान नसाय काय झालं? आणि एखादा दिवस उशीर झाला तर काय होतं या? उद्या सवड नाही गावायची, निप्पाणीला जायची आहे मी. निप्पाणीला? होय, अहो गिरजेची जाऊ आली नाही का परवा दिवशी? तिची माती आहे उद्या. अगं आई ग, अगं काय 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 झालं? काय काटा बिटा लागला काय? होय व, आई ग, काटाच लागला वाटतं. कुठल्या काळ तोंडाला माझं रगत लागायला लागले कुणास ठाऊक. आई ग, बस बस मी बघतो, थांब. अगं पाय हलवू नकोस की, थांब. अहो सावकाश हो. आई ग, तिच्या माळीला चांगला शिरपर्यंत घुसण्याला वाटतं. जानकी, अगं आज आमुष आहे म्हणून. आजची आमुषा खरी नाही, उद्याची भरीची आमुषा ती खरी म्हणायची. पण काय हो, असं काय विचारतायस ते? अगं खुळे, चिरमुर फुटाण्याच्या जागेवर बसलो नव आपण. नाही की हो, खरी येताना चिरमुर फुटाणे ठेवलेच नव्हती तर. ध्यान कुठे आहे माझ्या? काय हो तुम्ही बी असं कसं विचारलं असा? माहिती नाही व्हय तुम्हासनी की बाधिक जागा आहे ती? बीम काय ठेवतं पुढं कसं जायचं आता? काय होईत नाही, तुला सोडतो आणि मी येतो माघारी करतो. उठल्या का नाही अजून? ती दारा काढून झाल्या तरी मी तिचा गोट्यात अजून पत्ता नाही. अरे उठली असेल ती कवाचीच, मागं बंब पिटवीत असेल बघ. हो ना, रातभर तापानं भनभनते आणि बडबडत्या. असं रातच्याला तर बरी होती की. जानके, अगं आवरलंस का नाहीस? 2 वेळा त्या बायका बोलवून गेल्या तरी मी तुझा अजून आठवण की. जीव मोक्षी होतो नंदमतांदू काटी बेटे इल्ला. नाना, वेळ नाहीये माझ्याकडे. अमावस्येचा शुभ दिवस आहे आज. काम पूर्ण करायची आहेत मला. आदक नाम विद्दु गिड्डा ಹೆಂಡದೇನ ನಂದ ಹಸು ಪಿಜಿವಗೆ 20 ಅಂತಿದ. नाना बघितलंस का? अशी चित्रच बडबडते रातपासून. जानके, तिकडनं आल्यावर बघ कामाचं. अगं मातीचा कार्यक्रम आहे, किती उशीर लागतो त्याला. आवडलं लवकर, 4 घास खात तिथंच आणि आलीस की मग कर आमचं जेवण. होय होय, अरे सगळ्या बायका निघाल्या, तू नाही गेलीस तर दिसायला बरं दिसायचं नाही ते. आणि बघ, निवदाची पिशवी न्यायची विसरशील बघ. हा, ती कशी विसरेन?
आज नैवेद्याचीच वाट बघतोय मी. नुसत्या चिरमुऱ्या फुटाण्यावर भागणार होय. आज सगळे नैवेद्य आणणार. अंडी कोंबडी कशाचीच ददात नसणार. जायला पाहिजे मला. वेळ खूप झालाय. वय वय मग जा तर झटक्यात. मोहन म्या बी जाऊन येतो हिरीवर न. इंजनाला बी नारळ द्यायला पाहिजे आज. बर तू बी कोल्हापूरला जातोस ना? होय तर निघतोयच बघा. हा 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 हा. अरे हुच्चा अमावस्या रंग नंदा काय चालू अगोदरंती. असा अंधारात का बसवायचा? मोहन अरे अरे आलास. बरं झालं बाबा. नाना अहो काय झालं? असं घाबरलायसा का? आणि जानकी कुठे आहे? जानकी हा बाय. हे हाय की हातच आहे. खरं पोरा मोहन तू सकाळी गेलास. तुझ्या मागनं बी हिरीव गेलो. आल्यावर वाटलं कालचं शिळपाक काय असेल ते खायचं आणि मोकळं व्हायचं. तुझी बायको गेली असेल मातीला. पण बघतो तर काय हे घरातच आहे. काय? होय हे चित्र वागायला लागल्या. भान नसल्यागत बडबडतीया. सकाळपासून एकाच जागेला बसणार ती अजून तशीच आहे बघ. हाक मारली की भडकल्यागत करतीया. होय तिचं वागणं काय कळण झालंय बाबा. काय सांगताय सर? जानके हे जानके ओरडू नकोस. वेळ कमी राहिला. जायला पाहिजे पांढीतल्या ओढ्याला पिंपळाच्या जाग्याला. आज भरेल माझा रंग. बघितलंस सकाळपासून हेच चालू आहे पोरा. मला तर जरा एक प्रीतच वाटतंय बघ. हे जानकी अगं काही डोसकरीस का फिरलं का काय तुझं? हा सकाळचा ताप उतरला का नाही अजून? बघू. मी तुझी जानकी नाही. अडवा येऊ नकोस. कोणाची पिशत आहे मला अडवायची? नाना काय झालं? हे जानके नवऱ्याचा गळा धरतीच वाईट फोट. काल रात्रीपासून माझ्या सुनेला त्या पिपळावल्या झोटेकल्यानं धरलंय बघ. काय पांदीतल्या पिंपळावरच होती? तू तर कानडा समीत आहे की रे. वय मर्दा रातच्या इंगला हे जर झाड हितलं सोडलं तर ही बाई काय हाताला लागायची नाही. बघ की काय अवस्था झाली त्याची. वय वय खराय पांडवा. ही काय आम्हाला आठवायची नाही. तिला देवाऱ्याच्या खोलीतच कोंडूया. दिसला रात्रीचा प्रकार बघितल्यापासून रातभर झोप नाही मारता. नेमकं काय झालं असं रे मोहण्याच्या बायकोला? पांडवा माझ्या डोळ्याला डोळा नाही मारता. अरे एकटी बाई आपला दोघा चौघांना आठवना आईरी मिठीला आणलेले का सगळ्याच नीतीनं. होय होय तर कार मारता रात्री बसायची आणि नुसती बघून. आता काय प्रकार असेल हो एवढं बी समजना होय तुला? म्हणजे कशी बडबड करी ती बघितलं नव्हता? 100% मोहण्याच्या बायकोला लागालय जाम. यात तीळ मात्र शंका नाही बघ पांडवा.
किसना, अरे तिला लागलंय का दुसरंच काय झालंय हे तुला काय माहित रे? हे बघ, एखाद्या गोष्टीचा जर जास्त विचार केला किंवा कुठल्या तरी घरच्या गोष्टींचा मनावरती जादा ताण झाला तरी सुद्धा असं घडू शकतं बरं का. म्हणजे अशा काही विचारांनी तिचा स्वतःवरचा ताबा सुटला असेल, म्हणजे कदाचित, मला वाटतंय बरं का. नाही 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 नाही, किसना म्हणतोय तेच बरोबर आहे. अरे असलं लय प्रकार आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितल्या. तिला लागारलंच असणार. अरे विज्ञान खूप पुढे गेलंय, फक्त तुम्हीच मागे राहून असल्या थोथांड गोष्टींची पाठराखण करताय. श्रीपाद, मावण्याच्या बायकोला काय तुझं विज्ञान सरळ करणार आहे होय? होय बा, होय, विज्ञानच करू शकतं. अरे तिला एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे नेण्याची गरज आहे. हे बघा, तिच्यावर योग्य ते उपचार झाले ना तर ती पूर्णपणे पूर्ववत होईल. अरे विश्वास ठेवा माझ्यावर. अरे तुझ्या त्या तज्ञाकडे खूळ लागल्यावर नेत्यात रे, झपाटल्यावर नाही. नाहीतर काय, मी सांगतोय ते ऐक. तिला मेतक्याला न्यायला लागणार, त्या बेगार पर्याय नाही. निघलं तर तिथंच निघणार हे. अरे काहीही बोलताय तुम्ही. अरे तिला उपचाराची गरज असताना नको त्या गोष्टींकडे घेऊन जाताय तुम्ही. श्रीपाद, अरे मेतकं म्हणजे काय वाटलं तुला? एक खांब स्वर्गात आणि दुसरा मेतक्यात उगच म्हणतात होय. लई जागृत आयो बाळू मामाचा खांब. हिला तिकडच न्यायला लागते बघ. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे बहुदस्तारे कृपया परी पाही मुरारे. अलख निरंजन, अलख निरंजन. नमस्कार नाथबाबा, अगदी योग्य वेळेला आपण आला. अंतहास्ति प्रारंभः. चिंतित समस्या जीवाला प्रारब्धापासून अंतरित ठेवतात. तुम्हा सगळ्यांचे चेहरे मला हेच संबोधित करत आहेत. नाथबाबा, तुम्ही तर सर्वज्ञानी, अंतर्यामी आहात. गावात घडलेला हा कालचा प्रकार आपण जाणतच असाल. माझी एक शंका आहे. एक आत्मा दुसऱ्या जीवाला ग्रासतो, यात कितपत सत्य आणि तथ्य आहे? अलख. जीव 84 लक्ष योनीमध्ये भटकत असतो. या जीवाला मोक्ष प्राप्तीसाठी विधात्याने मानव जन्म दिला आहे. पण योग्य कर्माअभावी मोक्ष प्राप्तीस वंचित झालेले आत्मे ही पण एक प्रेत योनीच आहे. काय? प्रेत योनी? होय. मनुष्य जातीप्रमाणे याही प्रेत योनीच्या अनेक जाती आहेत. हडळ, समंध, खवीस, वेताळ ही नावे तर तुम्हास माहीतच असतात. पण त्याही पुढे कर्ण पिशाच, ब्रह्मराक्षस यासारखे शक्तिमान प्रेतात्मे मानवाला पिडून राहतात. गिरा, चेटकी, हकाट्या, मानकाप्या, अलवंतीन, जखीन, दाखीन अशी दुष्कर्म करणारे आत्मे शरीराअभावी कोणतीही गोष्ट उपभोगू शकत नाही. म्हणूनच एखाद्या कमकुवत जीवाला ते आपले लक्ष बनवतात. म्हणजे हे सगळं सत्य मानायचं तर? सत्य आणि असत्य उमगण्याची क्षमता सामान्य माणसात नाही. याचा दृष्टांत तुम्हाला होईलच. चला माझ्या बरोबर. भगवान अरे मला तू बी उतारा ठेवलायस आणि रानूबाईने सांगितल्याप्रमाणे
पाण्याला जळत वादली सोडल्या. तुम्ही काही काळजी करू नका साहेब, मी सुटका येत नाही जानकीची. होय होय होय. अलख निरंजन. जय जय श्री गुरुदेव दत्त. ओम नमो शाबरी देवताय नमः. बाबा थकलो आम्ही. चिंता करू नकोस, गुरूंच्या कृपेने सर्व काही ठीक होईल. ए गोसाव्या, मला बाहेर काढ आधी. तू त्रास होता मला बाहेर काढ. नका पेट्ट घेडो, पेट्ट घेडो. दारू काढ. उघडा तो दरवाजा. नाथ बाबा, नग नग, दारू उघडणं काही इष्ट नाही. अलख, उघडा दरवाजा. हा, होय होय होय, उघडतो उघडतो. अलख. ಯಾಕ ಬಂದಿಲ್ಲ ಯಾರಾದಿನಿ जातोय काय ನನಗ इथं गिड्ड बेक. अरे मूर्खा, आयुष्यभर तू चुकीच्या मार्गाने चालत राहिलास. तू अतृप्त प्रेतात्मा म्हणून वन वन भटकत आहेस. काय वागलो मी वाईट? नंद येईन गुन्हा. प्रत्येक मनुष्याला असंच वाटतं. जो तो आपल्या मनातील कपट, कारस्थान आणि डोळ्यांच्या माघारी केलेली दुष्कृत्ये सोयीस्कररित्या विसरून सारं काही अलबेल चाललं आहे या भ्रमात राहतो. परिणामी थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे आपल्या पापांचा खडा केव्हाच भरला आहे याची जाणीव तीळ मात्रही होत नाही. तूही तसाच विसरलास. दारू, जुगार, बाई याचं व्यसन आणि वासनांनी बरबटलेला तू स्वतःचा संसार मोडून खाल्लास. आयुष्यभर पत्नीची अवहेलना केलीस. पैशासाठी खोटं बोलून लोकांची हातोहात फसवणूक केलीस. आणि शेवटी वैफल्यग्रस्त होऊन स्वतःच्याच हाताने स्वतःला त्या पिंपळाच्या झाडाला लटकवून आत्महत्या केलीस. ಹೌದು ನಾಥ ಬಾಬಾ, ಹೌದು. ನಾ ತಪ್ಪಿದ್ದೀನಿ, ನನಗೆ ಬಿಡಿಸ. मग मला मुक्ती कशी मिळणार बाबा? सांगा मला मुक्ती कशी मिळणार? तुझी आणि माझी या जन्मात भेट झाली. यातच तुझा मोक्ष काळ जवळ आहे. निरंजन. जानकी असा धीर सोडू नकोस कर. स्पर्श करू नकोस. माझी सून हाळेऱ्या मनाची, साध्या भोळ्या स्वभावाची, कधी कुणाबद्दल वाईट वंगाळ विचार सुद्धा मनात आणला नाही तिने. तरी मी तिच्या नशिबाला असा भोग का? कर्मप्रधान विश्व करी राखा. जो कसं करेई सो तस फल चाखा. या परमेश्वर निर्मित कर्म नियमात कोठेही किंचितही अपवाद अथवा बळवाटा नाही. अरे 100 अपराध भरले तेव्हा शिशुपाल मारला गेला. राजा अंबरीशाचा अपराध केल्यामुळे दुर्वास ऋषींच्या मागे लागलेले सुदर्शन चक्र दुर्वास 3 लोकात पळाले तरी त्यांचा सतत पाठलाग करत राहिले. त्याचप्रमाणे आपले कर्म कृत्य आपण जाल तिथे आपला पाठलाग करत राहतील. आपण तर साधे मानव. तुझ्या सुनेने गत जन्मात
दुसऱ्यांना दिलेल्या पीडांचे फळ पक्व होऊन तिलाच या जन्मात पीडा देत आहे. नाथबाबा, मग सद्गुरू अशा जीवांचे कसे रक्षण करतील? यासाठी माझ्या नवनाथांचे गुरु श्री दत्तात्रय स्वामींचे गाणगापूर त्रिखंडात प्रसिद्ध आहे. गाणगापूर? पण ते लईच लांब आहे हो नाथबाबा. बाबा, त्या परास बाळूमामांच्या आदमापूर जवळचं मेतका आम्हाला जवळ आहे हो. सद्गुरु बाळूमामांचा आशीर्वाद हे विघ्न तारून नेईल. अलख निरंजन, अलख निरंजन. मोहन, उद्याच्या उद्या मेतकेला जायची तयारी कर. होय नाना, जानकीला मेतक्याला घेऊनच जाऊया. सिद्धाच्या नावानं चांग भर, संत बाळूमामांच्या नावानं चांग भर. हरसिद्धाच्या नावानं चांग भर. हरसिद्धाच्या नावानं चांग भर. रांडेच्या, सोडतोस का नाही ना? बाळू मामानं रोवलेल्या या खांबाखाली तुझ्यासारखी अशी कित्येक पिशाच पळवून लावल्यात. ह्यो नुसता खांबच नाही तर कर्मदंड आहे. कर्मदंड. मान सोड. सोड म्हणतोय नव. मान सोड. सिद्धाच्या संत बाळूमामांच्या नावानं चांग भर. खुल्यानो, माझ्या पाया पडण्यापरास स्वतःच्या आईबाच्या पाया पडा. या कलीत आजारानं माणसं मरण्यापरीस माणसंच माणसाला जित्यापणी मारायला लागल्या. भाऊ बहीण बी वळकनात. परक्या बाईवरील नजर हटना. पण लक्षात ठेवा, पुढच्या जन्मी तुमचं डोळं बी जाग्यावर राहणार नाही. दांडगाईनं बळकवशिला तर नुळं पांगळ होऊन जलमशिला. रगात नाशिवशिला तर कॅन्सर घेऊन जन्माला येशिला. वाईटानं पैसा मिळवशिला तर अनेक आजारानं गोळ्या खाऊन तडफडून मरशिला. या जन्मात वाईट कर्मांचा दंड कुणालाच चुकलेला नाही. होय, कुणालाच चुकलेला नाही. हरसिद्धाच्या नावानं सांग भलं. बाळूमामाच्या नावानं सांग भलं. नाही चालत कुणाचं ऐकणं त्याची.